कारवाई ते यूथ मध्ये ते त्यांचे प्रत्यक्ष काही क्रिमिनॅलिटी होती किंवा क्रिमिनल्स होते अशा नाही आहे. ते ॲक्च्युली रील्स बनवणारे आहे आणि त्यांचे फॉलोअर वाढवण्यासाठी काहीतरी ते उद्योग करत असते. त्यांचे काही क्रिमिनल्स गँग सोबत काही संबंध नसल्याचे दिसून आला होता. परंतु तरी पण क्राईम आणि क्रिमिनल्स ग्लोरीफाय करण्याविषयी आमची आक्षेप आहे आणि ती त्या दृष्टिकोनातून आमची कारवाई सुरू आहे. विंडमिलचा विषय तुमच्या बोलण्यामध्ये जो विंडमिलच्या संदर्भात लोकांना जे धमकी देण्याचे प्रकार घडतात इतर जिल्ह्यामध्ये जाऊन किंवा पुण्यातले त्याचे कोण आहे त्याचं काय नेमक्या तक्रारी? आता मी कोणाचे आरोपीचे सध्या नाव जोपर्यंत त्यांचे बद्दल तक्रार आली नाही तर जनताला माहिती आहे. आम्ही वाट बघते. आली तक्रार तर आम्ही सर्जिकल स्ट्राईक त्यांच्यावर पण करू. हीच भूमिका आमची आहे. कंप्लेंट आली किंवा त्यांच्याकडून क्रिमिनल ऍक्ट झाली की अशाच धर्तीवर त्यांच्यावर विरुद्ध पण होईल. ऑलरेडी या अशा प्रकारचे सोशल मीडियावर एक्झॅक्ट आमच्याकडे फिगर्स नाही आहे, पण भौतिक मागच्या वर्षी 20 ते 25 काही गुन्हे पण दाखल अशा प्रकारचे लोकांवर करण्यात आलेले आहे जे क्राईम किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरीफाय करण्याचे प्रयत्न करतात. आता या प्रकरणमध्ये आता आम्हाला स्पष्ट धागा सापडलेले आहे. आता यामध्ये पूर्ण त्यांचे सगळ्यांचे मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सगळे तपासून ही पूर्ण आपल्याला जे लोक याच्याशी या लोकांसोबत या क्रिमिनल सोबत कनेक्टेड आहे ते पूर्ण ते लोक उद्ध्वस्त ते टोली पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. बट प्रोएक्टिव्हली पण सोशल मीडियासाठी आम्ही ऑलमोस्ट डेली लेवलवर काही आता मध्ये आम्ही 1 महिन्यापूर्वी उस्मानाबाद, अहिल्यानगर, धाराशिव, बीड त्या भागातून आम्ही आरोपी शोधून जे सोशल मीडिया इथले काही क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची हँडलर जे होते ते त्या भागात राहत होते त्यांना तिथून पण आम्ही आणून अटक करून कारवाई केलेली आहे. तर प्रोएक्टिव्हली पण सोशल मीडियावर ॲक्शन सुरू आहे. लोकांना जर अशा प्रकारचे काही म्हणजे दिसतील तर प्रोएक्टिव्हली पुणे सिटी पोलीसला टॅग करा. आम्ही नक्कीच ते आणखी अशा लोकांवर कारवाई करू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची लढात नाही. एका पदाला 2 मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 पदं भोगलेली आहे. म्हणजे जवळपास त्यांनी 18 ते 20 मर्सिडीजचा खर्च केला आहे. आता 18 ते 20 मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे, जे शब्द वापरले त्याचे कॅल्क्युलेशन माझी लीगल टीम करत आहे. माझ्या लीगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन. दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाही. संजय मला अपेक्षा नाही आहे की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल, काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. मला असं वाटतं की आमची लढाई लढायला आम्ही सक्षम आहोत. ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत. ज्यांना त्यांचा पाहुणचार स्तुतीसुमन जे करायचे ते त्यांनी करावं. आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही, बोलायचं नाही आहे. आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, सक्षम आहोत. त्यामुळे कोण काय बोलतंय किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव असतील, नितीन बानगुडे असतील, अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील, खमकी लोक आहेत
आणि आम्ही पुरेसे आहोत. नाही, मग याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील, कारण मला तर पक्षात येऊन 2-2.5 वर्ष झाली, त्या 25-30 वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत. जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील. कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होतं. त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि नीलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होतं असं जेव्हा नीलम गोरेंनी काल सांगितलेलं आहे, तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की नीलम गोरेंनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे, काय काय आहे त्याची टिप्पणी त्यांनी जाहीर केली पाहिजे. या कसबा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा कसबा मतदारसंघ मी वारंवार सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेला हा मतदारसंघ हे शहर होतं. त्याचबरोबर बाजीराव पेशव्यांनी आटकेबार झेंडा ज्या ठिकाणाहून नेला तो शनिवारवाडा ह्या कसबा मतदारसंघामध्येच आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तो ह्याच कसब्यातून. लहुजी वस्ताद साळवेजी आद्य क्रांतिकारांचे गुरु म्हणून ओळखले जातात क्रांतिकारांचे. त्यांचा वाडा सुद्धा ह्या कसबा मतदारसंघामध्ये. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यातनं दिला तो केसरीवाडा ह्या कसब्यामध्ये. देशाला दिशा देणारं नेतृत्व ह्या कसबा मतदारसंघाने दिलं. त्यामुळे ह्या महाविभूती असणारा हा कसबा ही एक पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ, सुंदर आणि विकसित असली पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्या दिशेने मी माझी पावलं टाकण्याचा मी प्रयत्न केला. 3 महिन्यात त्याला बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे आणि जे अजून आपल्याला ज्या पूर्णत्वाला जायचे त्याकरता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहेत. त्या दृष्टिकोनातून मी काही पावलं उचललेली आहेत. ती उचललेली पावलं आपल्यापर्यंत सांगण्याकरता, जेणेकरून आता जे 26 स्पॉट बंद झालेत त्या ठिकाणी गाडगे बाबा जयंतीच्या दिवशी 26 तारखेला आपण स्वच्छता नारायण अशा महापूजेचं आयोजन केलंय. त्याच्यात आपण सर्व नागरिकांना सहभागी करून घेणार, जेणेकरून ह्याचा प्रचार प्रसार अजून होऊन बाकीच्यांची सुद्धा त्याच्यात सहभाग वाढावा हा एक प्रयत्न आहे. जे विद्रुपीकरण फ्लेक्सने होतं ते माझ्यापासून मी सुरुवात केली की आजपासून मी कुठलाही अनधिकृत फ्लेक्स माझा लागणार नाही व माझा फोटो असणारा कोणाला लावून देणार नाही, अशा दृष्टिकोनातून माझा एक प्रयत्न आहे. तिसरा विषय, या मतदारसंघाच्या विकासाकरता जे 14 मुद्दे माझ्या लक्षात आले, ती 14 कामं मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहेत. ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता व त्याचा पाठपुरावा घेऊन ते कसबा स्वच्छ, सुंदर, विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात आपला सहभाग असावा, आपलं सहकार्य असावं याकरताची आज घेतलेली प्रेस.